नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DML नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। एक वॅकन्सी संदर्भात अपडेट आहे, नवीन वॅकन्सी आहे। तर पहा, व्हिडिओ जर आवडला तर विद्यार्थी मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर लाईक केलात तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे आपल्याला मोटिवेशन भेटत असतं विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर चॅनलला जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर सर्व नर्सिंग संबंधित आणि मेडिकल फील्डमध्ये फार्मसी, लॅब टेक्निशियन, DMLT, डायलिसिस वगैरे, त्यानंतर मग डायटिशियन, ह्या सर्व पदाचे अपडेट वगैरे आपल्या चॅनलवर येत असतात। ते शासकीय असतील किंवा मग निमशासकीय असतील, डेली आपण यामध्ये अपलोड करत असतो काहीतरी। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। हा जो व्हिडिओ असणार आहे जालना महानगरपालिका या संदर्भात आहे। जालना महानगरपालिकाची वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भात व्हिडिओ आहे। तर पहा, ऑलरेडी आपण जसे वॅकन्सीचा अपडेट देत गेले तो तसे वॅकन्सी येत गेले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मीरा भाईदरचा अपडेट दिला होता, त्यानंतर तशी वॅकन्सी आली आहे। ठाणे महानगरपालिकेचा अपडेट दिला होता, त्याची पण वॅकन्सी आली आहे। त्यानंतर पहा, आपण दुसऱ्या पण काही बृहन्मुंबई वगैरे दिले होते, त्याचे पण आले। तर सध्या एक नवीन अपडेट आहे, तो असणार आहे जालना महानगरपालिका। तर हे पत्र जे आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा, पत्र 11 सप्टेंबर 2025चं आहे। आज 12 का 13 तारीख आहे, 1-2 दिवसापूर्वीचं हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। 11 सप्टेंबर 2025 पत्र महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचं शासन निर्णय क्रमांक पण आहे यामध्ये। तुम्ही GR मध्ये जाऊन तुम्ही हे सर्व शासन निर्णय क्रमांक जे आहेत ते पाहू शकता। तुम्हाला जर पाहिजे असेल तर संदर्भ यामध्ये आहेत, पहा, संदर्भाचे नंबर वगैरे आहेत ते जोडलेले, ते तुम्ही त्यानुसार पाहून हा GR पाहायचा असेल तर पाहू शकता। किंवा अदरवाईज तुम्हाला हा जर PDF पाहिजेच असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल पण आहे। व्हॉट्सअप चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवर आपण जे कोणता व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केला जातो, PDF त्याचा लगेच। तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्याचं एक ऑप्शन आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिली जाईल। त्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक करून डायरेक्टली तुम्ही त्या चॅनलवर जाऊ शकता आणि तिथून जॉईन करून हा PDF तुम्ही घेऊ शकता जर पाहायचं असेल तर, ठीक आहे। तर पहा, या ठिकाणी एक जालना शहरचा, यामध्ये काय, जालना शहर महानगरपालिका अंतर्गत गट ड, ठीक आहे, गट ड महानगरपालिका आहे। महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ 86 चौरस हे या ठिकाणी दिलेलं आहे। यामध्ये जालना महानगर परिषद असताना त्यांचे सक्षम प्राधिकरण म्हणून आयुक्त तथा संचालन, नगर परिषद प्रशासन संचालने यांच्या अंतर्गत हे नवीन पदभरती, पहा या ठिकाणी पहा, एकूण आदेशान 2005 येथील आदेशान्वये एकूण 863 पदासाठी आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे। तर 863 पदासाठी आकृतिबंध मंजूर झालेला आहे, जे की जालना महानगरपालिका अंतर्गत आहे, ठीक आहे। तर यामध्ये सर्व जे आहेत पद वगैरे आपण पाहून घेणार आहेत। त्यामध्ये पहा, एकूण या ठिकाणी नेक्स्ट पहा, यामध्ये किती सांगितलेले आहे, प्रस्तावित तत्कालीन जालना महानगरपालिका परिषदेच्या एकूण 863 पदाचा आकृतिबंध तसेच शासनाने 22 ऑगस्ट 2023 मध्ये मंजूर केलेल्या 43 पदांचा तात्पुरता आकृतिबंध आणि 326 पदाचा व्यापकगत व 413 पदांचा नव्याने पद निर्मिती करून सर्वसमावेशक एकूण जे पद आहेत ते 993 आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे। जवळपास 1000 पद महानगरपालिका जालना या ठिकाणी पदाचा मंजूर आकृतिबंध झालेला आहे। या ठिकाणी शासन निर्णय वगैरे या ठिकाणी जोडलेला आहे, ते तुम्ही शासन निर्णय वगैरे पाहू शकता। या ठिकाणी पहा, यामध्ये आता महत्त्वाचं पद कोणते कोणते आहेत ते पाहणं गरजेचं विद्यार्थी मित्रांनो, ते पण पद आपण पाहून घेऊ। तारीख वगैरे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। वेबसाईट पाहायची असेल तर वेबसाईट पण आहे, या ठिकाणी वेबसाईट तुम्हाला दाखवतो मी, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। हे पहा, महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर किंवा या संकेतांक हा नंबर जो आहे या ठिकाणी GR महाराष्ट्र या वेबसाईटवर टाकलं तरी बी येतं, किंवा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घेऊ शकता। आपल्याला महत्त्वाचं यामध्ये पद कोणते कोणते ते पाहायचं आहे, तर ते पाहून घेऊ। या ठिकाणी पहा, यामध्ये पद मंजुरीचा तपशील जे आहे 863चा आहे, तत्कालीन जालना महानगरपालिकेचा नगर परिषदचा, ठीक आहे। त्यामध्ये आयुक्त तथा जे पद मंजुरीचा तपशील आहे त्यामध्ये सुरुवातीला पहा, वर्ग 3 मध्ये काय काय सांगितलं आहे, या ठिकाणी पहा, उपमुख्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी 1 जागा आहे। त्यानंतर समाज कल्याण, माहिती संपर्क अधिकारी 3, त्यानंतर विधी कामगार पर्यवेक्षकमध्ये 5 जागा आहेत, हे सगळ्या स्थायी जागा आहेत। त्यानंतर वरिष्ठ लिपिकमध्ये 16, लिपिक टंकलेखकमध्ये, त्यानंतर
47 आहेत, वाहन चालकमध्ये 3, लघु टंकलेखकमध्ये 2, नगर परिषद संगणक अभियंतामध्ये 1 आहे, ज्युनियर प्रोग्रामर म्हणजेच फॅसिलिटी मॅनेजरमध्ये 1 आहे, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी खूप चांगली पोस्ट असते ही, त्यामध्ये 5 पोस्ट आहेत, अग्निशामकमध्ये अ ब मध्ये 1 आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर लिडिंग फायरमॅनमध्ये 2, स्थानक पर्यवेक्षणमध्ये 1, उद्यान पर्यवेक्षकमध्ये 1 आहे, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, नगर परिषद यामध्ये सर्वांमध्ये 1 वॅकन्सी निघालेली आहे. त्यानंतर सहाय्यक लेखपालमध्ये 4 आहेत, जे जास्त आहेत. आरोग्य अधिकारी या ठिकाणी एक आरोग्य अधिकारीचे आहे, आरोग्य विभागासंदर्भामधली 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर नगर परिषद लेखाधिकारी श्रेणीमध्ये 2 जागा आहेत, 4 सहाय्यक लेखपालमध्ये येतात. त्यानंतर आरोग्य सहाय्यक नर्स या ठिकाणी जे स्टाफमध्ये आहेत वेगवेगळ्यामध्ये जागा आहेत, या ठिकाणी आरोग्य सहाय्यक नर्समध्ये म्हणून 1 जागा निघालेली आहे. आरोग्य सहाय्यक नर्समध्ये 1 जागा आहे. त्यानंतर आणखीन यामध्ये दुसऱ्या पण जागा असतील ANM साठी वगैरे, त्या आपण पाहून घेऊ आपण. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर नगर परिषद निवड श्रेणी अभियंता, नगर परिषद अभियंता सगळ्यामध्ये हे जी कोणी आहे यामध्ये पाणी पुरवठा, त्यानंतर पंप ऑपरेटर, गाळणी चालक, नगर परिषद अभियंता, कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक, तारतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन किंवा लाईनमॅन यामध्ये पण 1 जागा आहे. त्यानंतर नगर रचनाकार श्रेणी खूप चांगल्या पोस्ट असतात, हे यामध्ये 2 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. कनिष्ठ रचनाक सहाय्यक यामध्ये 3 जागा आहेत. त्यानंतर वरिष्ठ लेखा लिपिक मॅनेजरमध्ये यामध्ये जागा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. जे अस्थायीमध्ये जागा दाखवल्या त्यांनी 21 जागा, स्थायीमध्ये जागा नाही येतात. त्यानंतर क्लास 4 मध्ये हवालदारमध्ये 3 जागा आहेत, शिपाईमध्ये 21, फायरमॅनमध्ये 12, मुकादम जे आहे, मुकादम म्हणजे जे सर्वंटचा सुपरवायझर असतो, ठीक आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, मुकादम सर्वंटचा सुपरवायझर असतो. त्यानंतर सफाई कामगार, त्यामध्ये 5 सफाई कामगार, 236 जागा आहेत, क्लास 4च्या जागा 236 निघाल्या. त्यानंतर वॉलमॅनच्या 2 आहेत, चौकीदारच्या यामध्ये अस्थायीच्या जागा आहेत 164, अशा एकूण या ठिकाणी 863 जागा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, जसं की आपण पाहिलं. त्यानंतर पुढचे काही आहेत त्या पण आपण पाहून घेऊ. यामध्ये नगर विकास विभागमध्ये या काही जागा आहेत, यामध्ये दिलेल्या आहेत. या क्लासच्या 1च्या पोस्ट आहेत, आयुक्त, उपायुक्त वगैरे हे सर्व कमिशनरेट पोस्ट आहेत. महिला बाल कल्याण विकास अधिकारी, समाज विकास अधिकारी ह्या सर्व 1 जागा असणार आहेत, यामध्ये जास्त जागा नाही येतात. त्यानंतर कार्यकारी अधिकारी वगैरे ज्यांचं कोणाचं आहे जर अशामध्ये त्या आहेत. त्यानंतर जालना शहर महानगरपालिका संवर्गामध्ये उपमुख्य अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी 1 आहे. यामध्ये हे जे असते वेतन श्रेणी, हे तुमचं पे स्केल असते, हे पे स्केल आणि तुमचं हे जे आहे वेतन स्तर आहे, ठीक आहे, वेतन स्तर, वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी क्लास 1च्या काही वॅकन्सी आहेत. त्यानंतर या ठिकाणी नगर परिषद नगर रचनाकार आरोग्य अधिकारी आपण ठिकाणी परत जागा 1 निघालेली आहे आरोग्य अधिकारीची. तारतंत्री, त्यानंतर हवालदार, शिपाई, वॉलमॅन, माळी, क्लीनर अशा प्रकारच्या या ठिकाणी परत जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. गटमध्ये परत या ठिकाणी जे जालना शहर महानगरच्या नवनिर्मित मंजूर पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. मंजूर पदाचा तपशीलमध्ये या ठिकाणी लेखपाल वगैरे हे सर्व पद आहेत. यामध्ये एक नर्ससाठी परत या ठिकाणी जागा आहे, जी की आहे असणारे PHN साठी. PHN ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, पब्लिक हेल्थ नर्स म्हणजे असते की PHN, ठीक आहे, पब्लिक हेल्थ नर्स. यामध्ये पब्लिक हेल्थ नर्समध्ये 2 जागा सुटलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, जी की S10 मध्ये मोडतं, ज्याचं 29,200 ते 92,300 या ठिकाणी सॅलरी असते. त्या ठिकाणी हे पब्लिक हेल्थ नर्स आहे. त्यानंतर औषध निर्माता 1 आहे, लिपिक वगैरे आहेत. त्यानंतर लघु टंकलेखक, स्वच्छता, त्यानंतर आरोग्य, ANM साठी पण जागा आहे. त्या ठिकाणी ANMच्या जागा ज्या आहेत या ठिकाणी 5 निघालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. ANMच्या जागा आरोग्य परिचारिका, जे की या ठिकाणी 5 जागा आहेत. त्यानंतर लिडिंग फायरमॅन, इलेक्ट्रिशियन, गाळणी चालक, ऑपरेटर, लिपिक, टंकलेखक या सर्व जागा या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो. फायरमॅन वगैरे, सुरक्षा चौकीदार, हेल्पर वगैरे, सफाई कामगार, मजूर. त्यानंतर या ठिकाणी हे जे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिसतंय, हे अस्थापना वगैरे, अस्थापना हे सर्व डिपार्टमेंटनुसार ह्या वॅकन्सी आहेत. ह्या सर्व वॅकन्सी प्रत्येकाच्या डिपार्टमेंटनुसार निघाले. त्या ठिकाणी माहिती जनसंपर्क जे आहे विभाग, त्यामध्ये काही जागा आहेत. त्यानंतर सुरक्षा विभागमध्ये,
त्यानंतर विधी कामगार विभाग, शिक्षण विभाग, भंडार विभाग, त्यानंतर प्रभाग कार्यालय, वाचनालय, त्यानंतर कर आकारणी, उद्यान, मालमत्ता, सभा व्यवस्थापन विभाग, त्यानंतर पदाधिकारी कार्यालय, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता त्या कार्यालय, ज्यामध्ये लिपिक, टंक, शिपाई ह्या सर्व गोष्टी आहेत, लेखपाल वगैरे हे डिपार्टमेंटनुसार काढलेत. घनकचरामध्ये, त्यानंतर सफाई कामगार वगैरे, मल निस्वारण विभागमध्ये, त्यानंतर वैद्यकीय विभागमध्ये पहा या ठिकाणी वैद्यकीय विभागमध्ये जे आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत, एक जागा आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारीमध्ये परत त्यांनी आणखीन आहे खाली याच्यामध्ये जागा पहा. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्समध्ये या ठिकाणी 2 जागा आहेत. त्या औषध निर्माता यामध्ये परत या ठिकाणी एकूण 6 जागा आहेत. पहा या ठिकाणी आरोग्य परिचारिका ज्यामध्ये 6 जागा आहेत. वरिष्ठ लिपिकमध्ये जागा आहेत 2, त्यानंतर शिपाईमध्ये. अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम, यानंतर वाहन विभाग, जास्त करून ANMच्या जागा दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे कोणी ANMच्या भगिनी आहेत त्यांना यांचा जास्त लाभ होईल. जे कोणी असेल त्यांना याचा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्हाला जर आवडला असेल, माहिती जर आवडली असेल तर नक्कीच शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला पण विसरू नका या व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो, या महिन्यामध्ये जालना महानगरपालिकेची भरती ही फिक्स येईल विद्यार्थी मित्रांनो. हे त्याचा आराखडा आहे, हे तयार झालेला आहे. एवढ्याप्रमाणे ही पदभरती येणार आहे. सगळं झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला तारीख यायची बाकी आहे. अभ्यास करत नसाल तर अभ्यास करायला लागा, अभ्यास करा आणि ह्या भरतीचा लाभ घ्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका.